हाय, मी आहे रेणुका. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी आहे ना खूप दिवसांनी ब्लॉग बनवला आहे. आजचा ब्लॉग बघण्यासारखा पण आहे. आज मी जाणार होते मंदिरात, तर आज मी बनवला आहे शिरा. तर सगळं आवरल्याच्या नंतर असं ठरवलं, म्हणजे जायचंच होतं. तर असं वाटलं मनात की आज दूध तर घेतच आहेत, पण त्यासंग आज प्रसाद बी बनावं, पण गोड शिऱ्याचा. तर मग मी शिऱ्याचं तयारी करायला सुरू केलं. मग शिरा मी बनवला. पहिलं मला शिरा काही येत नव्हता, पण मी आता चांगलं परफेक्ट बनवायला लागले. पहिले मी खूप गिचमिडकाला करायची आहे शिऱ्याचं. आता कळायला लागलं की कसं करायचं. गरम पाणी करून टाकलं ना, मग ते चांगलं फुलतं. तर तसं मी सुकं खोबरं वगैरे टाकून आहे ना चांगलं मिक्स करून घेतलं आहे मी, आणि त्याच्यामध्ये भरपूर असं तूप टाकलं होतं. भरपूर तूप टाकलं ना तर शिरा खायला छान लागतो. आणि त्याच्यामध्ये ना जायफळ आणि इलायचीची पूड टाकलं होतं मी त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी. आणि शेवटला त्याच्यामध्ये साई टाकली होती दुधाची. तर खूप छान लागतं असं खायला. तर मग एवढाच मस्त छानसं असं बनवून घेतलं, डब्यात भरलं आणि घेऊन गेले मंदिरात. तर तिथलं मंदिराने इतकं सुंदर आहे ना, मला खूप आवडतं. एकदम शांत वातावरण आहे तिथं. असे झाडं आहेत मस्त, आणि खूप मोठे मोठे असे दगडंसुद्धा आहे तिथं. आणि डोंगर टाईप असं फिलिंग येतं, म्हणजे जंगल टाईप असं फिलिंग येतं बरं का. पण ते जंगल नाही आहे, पण असं वाटतं जंगल आहे म्हणून. पण छान वाटतं, एकदम शांत. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की या मंदिरचं नाव काय आहे. तुम्ही इथले जर असले तर तुम्हाला हे मंदिर तर माहीतच असेल. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तिथे ना मांजरी पण आहेत, त्या स्पेशली त्यांच्यासाठी दूध घेऊन जात असते मी. तर